माझं नाव पद्माकर ब्राह्मणकर. मी नाशिकहून आलो. माझ्या मिसेसला गुडघे दुखणं हा त्रास होता आणि खांदा दुखत होता आणि तिच्या पायावर सूज आलेली आहे आणि मला कमरेचा त्रास होता. खाली वाकून उभं राहिलं की कंबर दुखत होती आणि मला असंच माहीत पडलं की गणपत मोवाळा म्हणून चोंडी गावात राहतात. त्यांच्याकडे फिजिओथेरपी सारखी एक अशी थेरपी आहे की त्याच्यामुळे ते पेन रिलीफ सेंटर म्हणून त्यांचं आहे, तिथं बरं करतात म्हणून आम्ही आलो. आणि आज जी ट्रीटमेंट त्यांनी दिली आणि त्यांच्याशी जे बोलणं झालं त्याच्यावरून असं कळतं की एक भगवंतांनी सगळ्यांना एक बुद्धी दिलेली असते आणि एक देणगी आहे की ज्याच्यामुळे असं काम ते करू शकतात आणि अशापैकीच त्यांनी त्यांचं काम चालू ठेवावं आणि भगवंत त्यांना पुढे अशीच यश देव आणि यातून गरीब लोकांचं ज्यांना ऑपरेशनची पाळी येते अशा लोकांचं जर कमी पैशामध्ये आणि रिलीफ होणार असेल तर त्याच्याहून अजून दुसरं सुख काय असेल. आणि लोकांचे एवढे जर पैसे वाचणार असतील तर त्याच्यामधून त्यांनाही फायदा होतो आणि त्यांनाही थोडीफार मिळकत होते. याच्यातूनच त्यांनी त्यांचा हा जो उपक्रम आहे हा डेव्हलप करावा आणि याच्यातून नवीन पिढी घडवावी ज्याच्यामुळे समाजाची सेवा होऊ शकेल आणि समाजात ही जी कला आहे हिचा प्रचार होईल. तुम्हाला काय त्रास होता आणि किती बरं वाटतंय आता? मला खांदादुखीचा त्रास आणि गुडघेदुखी. तर मला आता पुष्कळ बरं वाटतंय. खांदाही बऱ्यापैकी कमी दुखतोय आणि गुडघे दुखण्याचाही त्रास बऱ्यापैकी कमी झालेला आहे. किती टक्के पडलाय? 50-60% पडलाय. हा. मावशींना बी मानदुखीचा त्रास हो, आता किती वाटतं? तरी पण 70-80% पडलाय. नक्कीच. धन्यवाद.